बनगरवाडी, कैरी, ध्यासपर्व, अनाहत, पहेली यासारख्या मानवी नातेसंबंधांचा तळ शोधणाऱ्या वैविध्यपूर्ण कलाकृतींनंतर अमोल पालेकर एका नवीन विषयासह आपल्या समोर पुन्हा येत आहेत। श्री शरण्य प्रोडक्शन्स सादर करीत आहे संध्या गोखले यांची कथा पटकथा आणि अमोल पालेकर यांचं दिग्दर्शन लाभलेला नवीन चित्रपट धूसर। तुम्ही कोणाची वाट बघताय का? मी पणजी बससाठी थांबले होते। मॅम आपण पणजीतच आहोत। मला कुठे जायचं तेच कळत नाहीये। तुम्ही विसरता त्याचं हे कारण? अगं काय झालंय तुला आई? आई अगं सुनीती, आई आई अगं मी सुनीती। हळूहळू जगलेले सारे क्षणच पुसले जाणार, धूसर होत होत विरून जाणार। रीमा लागू, उपेंद्र लिमये, स्मिता तांबे, अमृता खानविलकर, नागेश भोसले, उर्मिला कानेटकर, ज्योती सुभाष आणि दिलीप प्रभावळकर अशी परफेक्ट स्टारकास्ट या चित्रपटाला लाभली। सबंध आयुष्य चितारला ने फोटोन जसे संदर्भ गेलेले कवडसे काय कामाचे मेरी बाई, ठिकऱ्या त्या आयुष्याच्या। धूसर हा मायलेकींच्या नात्याबद्दलचा चित्रपट आहे। या नात्याचे अनेक पदर वेगळे वेगळे शोधून काढायचा प्रयत्न यात केलाय। मानवी नात्यांची उकल करत राहायचं, त्याचे वेगवेगळे कंगोरे शोधून पाहायचे, हे मी सातत्याने करत आलेलो आहे। त्याचप्रमाणे धूसर हा त्यातलं एक वेगळं पाऊल आहे असं म्हणेन। ह्याचं आणखी एक वैशिष्ट्य धूसरचं म्हणजे असं की जे त्याच्या शीर्षकातून आपल्याला लक्षात येतं ते म्हणजे हा चित्रपट अल्झायमर्स या विकाराबद्दल आहे, म्हणजे ज्याला आपण स्मृतिभ्रंश म्हणू, त्या विकाराची पार्श्वभूमी या चित्रपटाला आहे। तर त्यामुळे सगळेच आपल्या आयुष्यातले संदर्भ जर आपल्या स्मरणातून हळूहळू पुसट होत गेले, धूसर होत गेले तर काय होतं आणि मग नातेसंबंधात काय बदल होतो, त्याच्यातून काय 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 गुंते निर्माण होतात, काय पेच निर्माण होतात, हे शोधून पाहण्याचा एक मानवी नात्यांचा शोध घेण्याचा एक हा प्रयत्न आहे। तुम्ही विसरता त्याचं हे कारण? मी विसरते त्याचं हे निदान आहे, स्मृतिभ्रंश। आणि कोणाला येऊ शकतं? मला, तुम्हाला? हो, ती जी प्रोटॅगनिस्ट आहे सुहासिनी राणे, जी मूळ आर्टिस्ट आहे, तिला रोग झालाय किंवा विकार झालाय असं म्हणल्यानंतर तिला डायरीमध्ये नोंद ठेवायची सूचना डॉक्टर करतो। ती एक दैनंदिनीसारखी रोजनीशी न लिहिता ती त्याच्यामध्ये तिला काय होतंय, तिच्या मनामध्ये तिला काय वाटतंय, कसली भीती वाटते किंवा काय तिला स्वतःपासून एलिएनेटेड वाटतंय का, किंवा असा मी विचार केला की ही वेगळी बाई आहे आणि तिचा स्वतःचा भावनिक असा एक आलेख आपल्याला तिच्या डायरीवरनं दाखवता येईल का, आणि एका वेगळ्या अंगाने ती जे व्यक्त करत नाही कोणाकडे ते व्यक्त होत राहतं आपल्याला, आणि त्या दृष्टीने एक वेगळ्या तऱ्हेची ट्रीटमेंट सिनेमामध्ये दिली गेली आहे। आणि यातल्या एकनी एक फोटोतले सगळे तपशील माझ्या डोक्यात ठासून भरले होते, इतके की मेंदूच फुटला। ठिकऱ्या त्या आयुष्याच्या। मला तो रोल करायचा आहे म्हटल्यावर मला पोटात अशी फुलपाखरे यायला लागली होती आणि मी अमोलला फोन केला, म्हटलं अमोल हे आहे फार सगळा ग्रेट प्रकार, पण मला भीती वाटते वेदर आय विल बी एबल टू डू इट। तर अमोल म्हणाल ते सोड, ते काळजी करू नको, तुला आवडलंय ना? म्हटलं येस मला आवडलंय। आणि मग त्या दिवसापासून ती प्रोसेस सुरुवात झाली। बोलते तुझ्याशी फूल होणी हो हो गाणी रंगले उराशी गंधले गळ्याशी सूर होणी। तिचा आणि तिच्या आईचा एक म्हणजे ती तिच्यासाठी मैत्रीण सुद्धा आहे, ती तिच्यासाठी फिलॉसॉफर सुद्धा आहे, तिच्यासाठी गाईड सुद्धा आहे। म्हणजे मी जेव्हा सिनेमात आधी 2.5 वर्षासाठी बाहेर गेलेले असते, ती मुळात आईने तो छंद माझ्या अंगात जोपासलेला असतो फोटोग्राफीचा, त्याचा ॲडव्हान्स कोर्स करण्यासाठी गेलेले असते। सो मला सुनीतीची आई
ही वेगळी कशी किंवा हे नातं वेगळं कसं, याच्यासाठी मी सांगेन की प्रत्येक मुलीला तिची आई जवळची असते, पण प्रत्येक मुलीला तिचे बाबा, तिची बहीण भावंड अशी सगळी, पण या सुनीतीला तिची आई सोडल्यास कोणी नाहीये. त्यामुळे ते वेगळ्याच लेवलचं नातं आहे असं मला वाटतं. अल्झायमर्स डिसीज, डिमेन्शिया, हळूहळू जगलेले सारे क्षणच पुसले जाणार, धूसर होत होत विरून जाणार. बॉक्स ऑफिस कलेक्शन, मार्केटिंग, एंटरटेनमेंट मसाला यांच्या पलीकडे जाऊन वेगळ्या प्रकारे चित्रपट पाहणाऱ्या अमोल पालेकरांचं हे ध्यासपर्व असंच चालू राहो अशी सदिच्छा व्यक्त करूया आणि इथेच निरोप घेऊया. आपली भेट होणारच आहे हाऊसफुलच्या पुढच्या भागात, पण तोपर्यंत बाय बाय.